नमस्कार मित्रांनो, मी विदेही. आपल्या मराठी सोल डायरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. तुम्ही दिलेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल मी मनापासून आभारी आहे. अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. मला अजून खूप कथा तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना कोणाकडे सोडून जात असाल तर ही कथा नक्की ऐका. आजची आपली कथा म्हणजे नारायण धारप लिखित खेकडा या कादंबरीतील निमाची निमा ही आहे. चला तर सुरुवात करूया. निमाची निमा. ती रात्र मला अजूनही अगदी स्पष्ट आठवते. निमाची समजूत काढायची रात्र. अतिशय अवघड वाटलेला प्रसंग. कितीतरी दिवस मी या मनाची समजूत घालीत होतो, मनाला पटवून ठेवीत होतो, तरीही मनाची तयारी होत नव्हती. निमा आई वेगळी पोर, अजाण, भाबडी आणि अतिशय गोड मुलगी. तिला बापापासूनही दूर करायचे. खरे म्हणजे या बाबतीत तिच्या इतकी माझीही वाईट अवस्था होती. आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरे कोणीच नव्हते. पण माझा नाईलाज होता. मध्य प्रदेशातल्या धरणावर मला जावे लागणार होते. रखरखीत वैराण प्रदेशात. बरे, एकाच ठिकाणी फार वेळ राहायचे नव्हते. आज इथे तर उद्या तिथे. वेडा वाकडा वाटेल तसला प्रवास. त्यात निमाचे हालत झाले असते. एखाद वेळी तिच्या नाजूक तब्येतीलाही त्यात धोका होता. शिवाय मी दिवसभर कामावर जाणार तेव्हा तिच्याकडे कोण लक्ष ठेवणार? आणि प्रश्न तसा फार दिवसांचा नव्हता, 6-8 महिन्यांचाच तर होता. मी निमाला माझ्या लांबच्या बहिणीकडे ठेवून जाणार होतो. ती माझ्याहून वयाने बरीच मोठी होती. फार वर्षात आमची भेट नव्हती. तिचे गावही आमच्यापासून तसे लांब होते. पण मला दुसरे कोणी जवळचे नव्हते. जी होती त्यांचा गोतावळा फार मोठा होता. बयोचं काय, ती एकटी होती. तिला निमाकडे लक्ष पुरविता आले असते. हे सारे मी त्या रात्री निमाला समजावून सांगितले. अजून ती रात्र जशीच्या तशी आठवते. रात्र शांत होती. बाहेर सारे निशब्द होते. मधूनच एखादा वाऱ्याचा झोत खिडकीतून आत येई तेवढाच. मी सारे विजेचे दिवे मालवून 4 मेणबत्त्या लावल्या होत्या. मेणबत्त्यांचा मंद प्रकाश मला फार आवडतो. कित्येकदा मी विशेष काही काम नसेल तेव्हा विजेचा भगभगीत प्रकाश बंद करून मेणबत्त्या लावित असे. त्या शांत प्रकाशात निमाशी गप्पा मारीत बसत असे. त्या रात्रीसुद्धा मी तेच केले होते. पण नेहमीसारख्या आमच्या गप्पा आज रंगत नव्हत्या. निमाचे नेहमीचे खळखळून हसणे त्यात नव्हते. निमा आज अबोल होती, तिच्या मांडीवरच्या निमासारखी. ती दुसरी निमा कधीच बोलत नसे, म्हणजे माझ्याशी. बाकी दोघी निमांचे खूप हितगुज चाले. निमा स्वतःला ठाऊक असलेले सारे छोट्या निमाला सांगे. तिनेच तिला स्वतःचे नाव दिले होते. निमाला फ्रॉक शिवला की त्याच कपड्याचा छोटा फ्रॉक छोट्या निमाला शिवावा लागे. तिला दिलेल्यातला थोडा खाऊ छोट्या निमासाठी राखून ठेवावा लागे. एक माझी निमा होती, दुसरी निमाची निमा होती. पण दोघीही निमाच होत्या. दोघीही मोठ्या समंजस होत्या. निमाने कधी कसला हट्ट धरल्याचे मला आठवतच नाही. सांगितलेले सारे ती पटवून घेत असे. थोडे त्रासाचे असले तरी निमूटपणे सहन करीत असे. निमाच्या समजूतदारपणावरच तर माझी सारी भिस्त होती. वाऱ्याच्या झोताने मेणबत्तीची ज्योत थरथरत होती. आम्हा तिघांच्या सावल्या भिंतीवर हेलकावे खात होत्या. मी सांगितलेले सारे निमाने निमूटपणे ऐकून घेतले. रडण्याचा, चिडण्याचा, हट्ट करण्याचा तिच्या बाबतीत प्रश्नच नव्हता. ती माझ्या शब्दाबाहेर जाणेच शक्य नव्हते. तिच्या या मूकसंमतीनेच माझ्या काळजात चर्र झाले. वाटले हा भाबडा जीव आपल्यावर किती अवलंबून आहे. आपला निर्णय चुकला तर? निमाचे मोठे मोठे डोळे पाण्याने भरून आले होते. पण ते पाणी डोळ्यांबाहेर सांडू न देण्याची ती पराकाष्ठा करत होती. शहाण्या मुली रडत नाहीत असे मी तिला कधीतरी सांगितल्या दिवसापासून ती शक्यतो रडत नसे. आपल्या चिमुकल्या हाताने त्या मांडीवरच्या निमाला थोपटीत होती. जणू मनातल्या मनात ती तिची समजूत काढीत होती. तिला सांगत होती, रडू नकोस,
शहाण्या मुली रडत नाहीत, कधीच रडत नाहीत. त्या रात्री आणखी काही बोलण्याचा धीर झाला नाही. तिला खुलवण्यासाठी काही सांगणे, तिला खोटे खोटे हसवणे, आनंदी असण्याचा देखावा करणे मला शक्य झाले नाही. माझा प्रत्येक शब्द ती जीवाचे कान करून ऐकीत होती. तिथे खोटेपणाला वावच नव्हता. मी जर तिला म्हटले असते की तू हस, नाहीतर मला वाईट वाटेल, तर ती हसली असती. माझ्यासाठी ती नक्कीच हसली असती. पण मी तिला तसे करायला भाग पाडले नाही. देवदूत कोणी पाहिलेले नाहीत, पण ते कसे दिसत असतील याची कल्पना मला या मेणबत्तीच्या प्रकाशातला तिचा तो चेहरा पाहून आली. तिला इतके दिवस दूर ठेवायचे या कल्पनेने माझ्याही काळजात तुटत होतं. तिच्याशी बोलत बसणे मला अधिकाधिक कठीण होत होतं. मी तिला नेऊन बिछाण्यावर ठेवले आणि बाथरूममध्ये गेलो. परत येताना दारातून मला नीमाचा आवाज ऐकू आला. मी दारातच थबकलो. नीमा आपल्या नीमाला सांगत होती, नीमा, पप्पांनी काय सांगितलं ते समजलं ना? आतेकडे राहायचं आणि आतेला त्रास द्यायचा नाही. काहीही झालं तरी आतेचं ऐकायचं आणि रडायचं नाही. कधीच रडायचं नाही. माझ्याने राहावे ना. मी पुढे होऊन नीमाला पोटाशी धरले. बायोच्या घराशी आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. त्या उदासवाण्या प्रकाशात बायोचे घर अतिशय कळाहीन दिसत होते. खालच्या खोल्यांमध्ये अजून दिवा लागलेला नव्हता आणि माडीवरचा प्रकाश वरच्या 2 खिडक्यांमधून मिचमिचत होता. त्यामुळे ते काळेधूड एखादा 2ही पाय कापलेला कुबडा फतकल मारून बसावा तसे दिसत होते. आजूबाजूला फारशी जागा नव्हती. दारात फट्या निवडुंग लावलेला होता. नंतर बायोने मला सांगितले की फुलझाडे लावली तर पोरेटोरे येऊन त्रास देतात. निवडुंग लावला म्हणजे ढोरेसुद्धा अंगणात यायची धास्ती नाही. शिवाय मेहनत कमीच पडते. त्या दारात पाऊल टाकताच नीमा मला अधिकच बिलगली. एका हातात धरलेला माझा हात तिने अगदीच गच्च पकडून ठेवला आणि दुसऱ्या हातातल्या नीमावरची पकड घट्ट केली. आम्ही उंबरठ्यात पाऊल टाकताच कुठून तरी अंधारातून बायो पुढे झाली आणि ओटीवर दिवा लावायच्या खटपटीला लागली. बायोला मी खूप वर्षांनी पाहत होतो. तिच्यात फरकही बराच पडला होता. त्यामुळे मी तिला प्रथम ओळखलेच नाही. तिची पन्नाशी उलटलेली होती, पण त्याहीपेक्षा ती अधिकच म्हातारी दिसत होती. केसांची चांदी झाली होती, गालफाटे बसली होती, त्यामुळे नाक अधिकच बाहेर आले होते. बायो धुण्याच्या काठीसारखी लांबच लांब आणि तशीच वाळकुटी होती. आता तर तिची सगळी चामडी सुरकुतली होती आणि हाडे दिसू लागली होती. नीमाला पाहताच ती क्लक 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 करून हसली आणि आपले लांब हात नाचवीत मला म्हणाली, छान आहे हो तुझी मुलगी. काही काळजी करू नको, मी घेईन हिला ठेवून. बरं झालं आणलीस. आयताच विरंगुळा झाला. मीही अशी एकटी. मला तरी दुसरं आहे कोण? आणि पुन्हा हसली. तिच्या हसण्यासरशी नीमाने शहारल्यासारखे केले आणि आपल्या नीमाला छातीशी धरले. बायोने नीमाला एक चुरमुऱ्याचा लाडू वाटीत घालून दिला आणि ती नीमाला म्हणाली, जा हो, बाहेर खात बैस. नीमा लाडवाची वाटी घेऊन बाहेर गेली. आम्ही बोलत बसलो. पण पुन्हा बाहेर येऊन पाहतो तो नीमा लाडू स्वतः खायचा सोडून आपल्या नीमालाच भरवीत बसली होती. ते पाहून बायो पुन्हा खलक 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 करून हसली. मी म्हटले, फार आहे तिला त्या बाहुलीचं. सगळं काही तिला स्वतःसारखं करते. शहाणी माझी बाळती, असे म्हणून बायोने तिला जवळ घेतले आणि तिच्या गालाचा मुका घेतला. नीमाने किंचित हिसडा दिल्यासारखे केले. पाहिलंस ना नीमा घर किती मोठं आहे? मी तिला खुलवण्याचा प्रयत्न केला. खेळायला काय मज्जा येईल नाही? खेळायला? नीमा अगदी सहजपणे म्हणाली. खेळायला इथे मुले कुठे आहेत? तिच्या त्या प्रश्नाने मला ते सारे घर अंगावर आल्यासारखे झाले. त्याची ती करकर वाजणारी दारे, त्या रुंद दगडी पायऱ्या, भिंतीवर चढलेले ते शेवाळ
आणि भुंग्यांनी पोखरलेलं जाडजूड लाकडी खांब, आपल्याच पायाच्या चाहुलीने घाबरविणारा तो माडीचा जिना, आणि या सगळ्याला व्यापून राहिलेला तो काळोख, दिव्यालाही लाजविणारा. अगं कशाला हवीत मुलं? तू आणि मी दोघी आहोत ना, मग बस झालं. कशी खेळवते बघ तुला छान. बायो हसत म्हणाली. चल निमा घरात, काळोखात बाहेर नको बसू, असे तिला सांगून मी वळलो. वळताना मला एक चमत्कारिक गोष्ट दिसली. निमा आपल्या निमाच्या गालाला चावीत होती. काय ग निमा? मी आश्चर्याने विचारले. काही नाही, पापी घेते तिची. निमा म्हणाली. त्या रात्री मी निमाला कुशीत घेऊन निजलो. सकाळ होताच मी निमाचा निरोप घेतला. पोरीची काही काळजी करू नकोस, असे मला बायोने पुन्हा पुन्हा बजावले. मला वरचेवर पत्र टाकून तिची खुशाली कळविण्याचे आश्वासनही दिले. त्या निडुंगाच्या फटातून मी बाहेर पडलो आणि रस्त्याने चालू लागलो. दारात उभ्या राहून दोघीही हात हलवून मला निरोप देत होत्या. निमा आणि तिची निमा. छोट्या निमाचा कापडी हात एका हातात धरून मोठी निमाच हलवीत होती. मी नजरेआड होईपर्यंत निमाने डोळ्यातून पाणी काढले नाही, मला वाईट वाटेल म्हणून. पण माझी खात्री आहे, मी दिसेनासा होताच ती एका अंधाऱ्या खोलीच्या कोपऱ्यात जाऊन हमसाहमशी रडली असेल. रडता रडता तिने निमाची समजूत घातली असेल. रडू नको, पप्पा परत येणार आहेत, अगदी लवकर येणार आहेत. मी कामावर रुजू झाल्यानंतरही पहिले काही दिवस निमाच्या आठवणीने माझ्या छातीत धस्स होई. बायोच्या त्या उदासवाण्या काळोख्या घरात आपण निमाला ठेवून आलो, हे बरे झाले की वाईट, अशा विचाराने मधून मधून मला काही सुचेनासे होई. पण लवकरच माझे मन स्थिरावले. एकतर कामाचे वातावरण इतके रुक्ष आणि वेगळे होते की हळवेपणाला तिथे वावच नव्हता. शिवाय कामही रग्गड होते. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की सकाळ कधी झाली याचा पत्ता लागत नसे. निमाच्या खुशालीची पत्रे बायो नियमितपणे पाठवी. निमा मजेत आहे, दिवसभर खेळत असते इत्यादी. त्या पत्रांमुळे तर माझी काळजी अजिबात नाहीशी झाली. मुले काय नवीन वातावरणाला लगेच सरावतात. त्यातून निमा फारच समजूतदार होती. ती बायोच्या घरी रुळली असेल यात नवलच नव्हते. मी घेतला तोच निर्णय बरोबर होता, याबद्दल माझी आता खात्री पटली. मी निमाला माझ्याबरोबर आणले असते तर तिचे हाल मात्र झाले असते यात शंका नव्हती. त्यापेक्षा आता ती मजेत होती. मी मनी ऑर्डर वेळच्या वेळी करीत असे. निमाविषयीची कोणतीच तक्रार बायोच्या पत्रात नसे. फक्त एकच विचित्र वाक्य तिच्या एका पत्रात होते. निमाला तिची बाहुली अलीकडे पूर्वीसारखी आवडत नाही. ते पत्र वाचले तेव्हा मला त्यात फारसे काही खटकले नाही. निमा मजेत होती. तिला तिथली हवा चांगली मानवत होती, यात मला आनंद होता. तिच्या बाहुलीला मी विसरलोच होतो. त्यात विचित्र वाटले ते एवढेच की बायोने या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख का करावा. कसे कोण जाणे, ते वाक्य माझ्या आठवणीत राहून गेले. मग एके दिवशी मला एकदम एक विचार सुचला. त्याबरोबर मला स्वतःचे हसू आले. निमाला तिची बाहुली आवडेनाशी झाली तर त्यात काय मोठेसे. निमा आता मोठी नाही का झाली? या वयात मुले भराभर वाढतात. त्यांच्या आवडीनिवडी दिवसादिवसाला बदलतात. काल जीवापाड आवडत असलेलं खेळणे आज त्यांना डोळ्यासमोर नकोसे होते. मग निमाला आपली बाहुली आवडेनाशी झाली तर त्यात नवल काय? पण त्या पुढच्या पत्रातही बायोने तेच म्हटले होते. शिवाय तिने आणखीही एक गोष्ट लिहिली होती. निमा हल्ली बाहुलीला मारते.